Good morning, dear students. I am Miss Sonam Pawar, and today we are going to continue with our subject Human Resource Management. Today we will be discussing the another content from your unit number first. The unit number first is entitled as Introduction to Human Resource Management. That is nature of human resource management. आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यासाठी जो सिलेबस दिला आहे त्यामधील युनिट नंबर फर्स्ट त्याचा स्टडी करीत आहोत. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण युनिट नंबर फर्स्ट हा स्टार्ट केला आहे. त्यामध्ये आपण त्याचे प्रॉपर इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन्स यांचा ओव्हरऑल स्टडी केलेला आहे. प्रायर टू ॲक्च्युली स्टार्टिंग the nature of human resource management, let's see what we have studied into the last lecture. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे नेचर हे कशा प्रकारचे आहे ते स्टार्ट करण्याआधी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचे जे मीनिंग पाहिले होते त्याचा ब्रीफली रिव्ह्यू फर्स्टली आपण घेऊयात. ते या ठिकाणी डिस्कस करूयात. इन द लास्ट लेक्चर वी हॅड डिस्कस द इंट्रोडक्शन, देन वी हॅव गोन थ्रू द मीनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. वी हॅव ऑल्सो डिस्कस द सम डेफिनेशन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. ओके, त्या डेफिनेशन्स कोणकोणत्या आहेत त्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे ऑथर्सने वेगवेगळे ऑथर्सने कशा प्रकारे त्यांनी त्यांची मते मांडली आहेत त्याचा ओव्हरऑल स्टडी आपण केलेला आहे. सो लेट्स हॅव अ ब्रीफ रिव्ह्यू ऑफ दिस कंटेंट. सो व्हॉट वी हॅव स्टडीड इन टू इट. व्हॉट इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट? Human resource management is a new approach to manage people into your organization. Here, in this approach, the people or human resource who work with you, they are considered to be having a key importance. They are considered to be the key resource in the organization. Here, it is said that the organization should be always focused on the people who work with them. The human resource management, human resource management म्हणजे काय तर human resource management is a new approach to manage people into your organization. तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स जे वर्कर्स काम करीत असतात तर त्यांना योग्य त्या प्रकारे काय करणे, मॅनेज करणे, त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. सो व्हॉट इज डन इन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट? फर्स्ट ऑफ ऑल, you are required to acquire the right kind of people. Then you develop their skills, you always motivate them, then you always give them all those things which you have committed for. So all these activities play a significant role in human resource management. Then it deals with people at work. It is concerned with human dimensions of management of the organization. So human resource management is the process which binds people with organization and help both people and organization to achieve each other's goals. Human resource establish a link or coordinates the other resources.
तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय केले जाते, तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ती योग्य प्रकारे रन करायची असेल तर त्या ठिकाणी वर्कर्सने काम करणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स असलाच पाहिजे. म्हणून त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे पहिल्यांदा मॅनेजमेंट केले जाते. तर मॅनेजमेंट हे कशा प्रकारे केली जाते, तर पहिल्यांदा त्या ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त असणारा जो काही वर्कर असेल, जो एम्प्लॉय असेल, तो फर्स्टली रिक्रूट केला जातो. मग रिक्रूट करताना काय केले जाते, तर फर्स्टली त्याच्याकडे नॉलेज, त्याची एलिजिबिलिटी, त्याचे क्वालिफिकेशन पाहिले जाते, तो योग्य त्या प्रकारे परफॉर्मन्स देईल की नाही हे पाहिले जाते, त्याची क्वालिटीज पाहिली जाते. त्याचे स्किल्स, या ऑल थिंग्स जेव्हा एम्प्लॉईज जो कॅन्डिडेट्स असतो तो सिलेक्ट करताना, तो रिक्रूट करताना त्याच्याजवळ हे नॉलेज आहे की नाही हे फर्स्टली पाहिले जाते. त्यानंतर रिक्रूट केलेल्या कॅन्डिडेट्समधूनच योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्ट केला जातो आणि त्यानंतर त्याला योग्य प्रकारचे ट्रेनिंग हे ती बिझनेस ऑर्गनायझेशन देत असते. त्यानंतर त्या ह्युमन रिसोर्सला जो काही कॅन्डिडेट्स आहे त्याला त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्याने जास्तीत जास्त इफेक्टिवली काम करावे यासाठी देखील हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ट्रीट्स द पीपल ॲज अ ह्युमन बीइंग हॅविंग इकॉनॉमिक, social and psychological needs. In simple sense, human resources management means employing people, developing their resources, utilizing, maintaining and compensating their services in tune with the job and organizational requirements with a view to contribute to the goals of the organization, individual and the society. Human resource management is relatively new and developed as a part of management concerned with the management of human resources. Human resource management is the strategic approach to the effective management. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही मॅनेजमेंटची एक काय आहे, एक स्वतंत्र इंडिपेंडेंट अशी एक ब्रँच आहे. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांचे ॲप्रोप्रिएट मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. यामध्ये जे काय एम्प्लॉईज असतात ते मिळवण्यापासून, ते रिक्रूट करण्यापासून तर त्या एम्प्लॉयरचा योग्यता प्रमाणात डेव्हलपमेंट करण्यापर्यंत जे काय केअरफुली पद्धतीने जे प्रयत्न केले जातात त्यालाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. कारण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या वर्ड्समध्येच असे निदर्शनास येते की यामध्ये फक्त जो काही ह्युमन रिसोर्स आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील त्याच्यावरती यामध्ये फोकस केला जातो, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केले जाते. कारण जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामधील एक अत्यंत महत्त्वाची असेट हा तो ह्युमन रिसोर्स असतो. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द डिपार्टमेंट ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट लुक्स आफ्टर द हायरिंग, मॅनेजमेंट अँड फायरिंग ऑफ स्टाफ. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट focuses on the function of people within the business, ensuring best work practices are in place at all times. ह्युमन रिसोर्सेस हे एक जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामधील तो एक पर्सन असतो, तो एक एम्प्लॉई असतो. त्यासाठी त्या ह्युमन रिसोर्सचा पुरेपूर वापर ती बिझनेस ऑर्गनायझेशन करून घेत असते आणि त्याच्यामधून त्या बिझनेस ऑर्गनायझेशन जी काही गोल्स असतात, जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात ते अचीव करण्याचा प्रयत्न, ते फुलफिल करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. आणि त्यामधून जेव्हा त्या ह्युमन रिसोर्सचा पुरेपूर इफेक्टिवली यूज केला
करून घेतला जातो तेव्हा त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणून ह्युमन रिसोर्सचं योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग, हायरिंग अँड ट्रेनिंग एम्प्लॉईज. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही काय आहे, तर जो काय ह्युमन रिसोर्स आहे तो फर्स्टली रिक्रूट करणे, त्यांना हायर करणे, त्यांना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हेल्प्स अ कंपनी टू अचीव इट्स ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम टाईम टू टाईम बाय क्रिएटिंग अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अमंग वर्कर्स. तर जो काय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, ओके, जेव्हा ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट केले जाते तर त्याची मदत, त्याची हेल्प्स कशासाठी होते, तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे, त्यांची जी काही ऑब्जेक्टिव्ज असतात, त्यांची जी उद्दिष्टे असतात ते अचीव करण्यासाठी याची हेल्प या ठिकाणी होत असते. त्याच्यामधून काय होतं, तर जो काय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो या ठिकाणी क्रिएट होत असतो. अँड रिड्युसिंग वेस्टेजेस अँड मेकिंग मॅक्सिमम यूज ऑफ रिसोर्सेस. आणि त्याच्यामधून जो काही वेस्टेजेस आहे तो रिड्यूस होत असतो आणि या अशा ह्युमन रिसोर्सचा मॅक्सिमम यूज या ठिकाणी करून घेतला जातो. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजली असेल. कारण जेव्हा तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही काही कन्सेप्ट आहे जेव्हा समजणार आहे, योग्य त्या प्रकारे अंडरस्टँड होणार आहे, त्यानंतरच हा जो काही टॉपिक आहे, जो युनिट आहे तो पूर्णपणे तुम्हाला अंडरस्टँड होईल. म्हणून फर्स्टली तुम्हाला जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे ते समजणे अत्यंत आवश्यक आहे. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे, तर यामध्ये फर्स्टली जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, जी काही कंपनी आहे, त्यामध्ये जो ह्युमन रिसोर्स काम करीत असतो, ज्या ठिकाणी काम करीत असतो, तर त्याला त्या ह्युमन रिसोर्सला काय करणे, योग्य त्या प्रकारे त्याचे मॅनेज करणे, योग्य तो ह्युमन रिसोर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट करणे, त्यांचे योग्य त्या प्रकारे सिलेक्शन करणे, त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना क्वालिटी ऑफ वर्क लाईफ प्रोव्हाइड करणे, वेगवेगळे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे आणि त्याच्यामधून त्या ह्युमन रिसोर्सचा पुरेपूर इफेक्टिवली वापर करून त्या ऑर्गनायझेशनची जी काही ऑब्जेक्टिव्ज असतील, जे काही गोल्स असतील ते अचीव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि हे सर्व ओके ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करायचे असेल तर ते कोण करते, तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये HR डिपार्टमेंट असते आणि त्या HR डिपार्टमेंटमध्ये HR मॅनेजर हा अपॉइंट केलेला असतो. आणि हा ह्युमन रिसोर्स मॅनेजर या ह्युमन रिसोर्सचे ओके त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे वर्कर्स काम करतात, जे एम्प्लॉयर्स असतात, त्या सर्वांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्याचे, त्यांचे योग्य त्या प्रकारे व्यवस्थापन करण्याचे काम हे HR हा ह्युमन रिसोर्स मॅनेजर करीत असतो. नाव लेट्स सी नेचर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही नेचर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचे नेचर, त्याचे स्वरूप, या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही स्वरूप आहे ते कशा प्रकारचे आहे. नाव लेट्स सी नेचर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स आर मल्टी डायमेन्शनल इन नेचर. तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचं जे काही नेचर आहे ते कशी आहे, तर ते मल्टी डायमेन्शनल आहे. ओके, ह्युमन रिसोर्सेस आर मल्टी डायमेन्शनल इन नेचर. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स मॅनेजमेंट फंक्शन्स लाईक प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग अँड एक्सेट्रा. तर हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये जे काही मॅनेजमेंट आहे त्याची फंक्शन्स हे इन्व्हॉल्व असतात. ओके, तुम्ही जेव्हा फर्स्ट इयरमध्ये होता त्यावेळेस तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हा सब्जेक्ट होता. त्यामध्ये तुम्ही मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचा ओव्हरऑल स्टडी केला आहे. तुम्हाला त्याची जी काही फंक्शन्स आहेत ते ऑलरेडी माहिती आहेत. तर ते कोणकोणते फंक्शन्स आहेत, तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, कंट्रोलिंग, स्टाफिंग, हे जे काही फंक्शन्स आहेत ओके, हे जे ऑल फंक्शन्स आहेत हे सर्व या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये इन्व्हॉल्व असतात. आता ते कशा प्रकारे या ठिकाणी काम करते, तर फर्स्टली काय केले जाते, तर जो काय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
करायचे असेल ह्युमन रिसोर्स मॅनेजरला, तर तो काय करतो, तर ते पहिल्यांदा त्यांचं योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करीत असतो. त्यानंतर त्यांची ऑर्गनायझिंग केली जाते. त्यांना कंट्रोलिंग, ओके, ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारे मॅनेजमेंट करायचे असेल त्यांना कंट्रोलिंग करणे आवश्यक आहे. अँड इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स प्रोक्युरमेंट, डेव्हलपमेंट, मेंटेनन्स अँड मॅनेजमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. इट हेल्प्स टू अचीव इंडिव्हिज्युअल, ऑर्गनायझेशनल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज. तर हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केल्यामुळे काय होते, तर याची हेल्प्स ऑर्गनायझेशनची जी काही ऑब्जेक्टिव्ज असतील, ओके, ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ज हे प्री डिटरमाइंड असतात. ते जेव्हा ऑर्गनायझेशन त्याची इस्टॅब्लिश केली जाते त्याच्या आधी ते ऑब्जेक्टिव्ज ठरलेले असतात, त्यांचे गोल्स ठरलेले असतात. त्यानंतर सोशल ऑब्जेक्टिव्ज अँड इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टिव्ज अचीव करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची हेल्प्स या ठिकाणी होत असते. यासाठी ओके प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनने या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. कारण ही बिझनेस ऑर्गनायझेशन कोणत्याही स्वरूपाची असो, ती स्मॉल असो, लार्ज असो, मीडियम असो, पण त्या ठिकाणी जो अवेलेबल असणारे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट हे झालेच पाहिजे, त्यांनी ते केलेच पाहिजे. लेट अस अंडरस्टँड the nature of human resource management based on the following points. There are given to 6 points. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही नेचर आहे त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करीत आहोत. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे नेचर समजावून घेताना ओके तुम्हाला या 6 पॉईंट्स समजावून घ्यायचे आहेत. त्यानंतरच तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे काही नेचर आहे ते कशा प्रकारचे आहे हे समजणार आहे, ते योग्य त्या प्रकारे तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. नाव लेट्स सी. द फर्स्ट पॉईंट इज परव्यासिव्ह फंक्शन, सेकंड इज रिझल्ट ओरिएंटेड, थर्ड इज टॅक्टफुल अप्रोच, नेक्स्ट पीपल सेंट्रिक, then integrative action, and last is continuous process. Now let's see one by one. The nature of human resource management. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं जे काही नेचर आहे ते आपण या 6 पॉईंटच्या आधारे समजावून घेणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट आहे परव्यासिव्ह फंक्शन. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे काही नेचर आहे ते कशा प्रकारचे आहे, तर ते एक परव्यासिव्ह फंक्शन आहे, ते एक व्यापक कार्य आहे. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज प्रॅक्टिस्ड ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट अँड अप्लाइज टू ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन, इव्हन टू नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ओके ह्याची प्रॅक्टिस ही मॅनेजमेंटमधील जे ऑल लेवल्स आहेत या ऑल लेवल्सवरती होत असते, केली जाते. अँड ऑर्गनायझेशन ही कोणत्याही टाईपची असो त्या ठिकाणी हे अप्लाय हे होत असते. आणि ओके सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशनला हे अप्लाय होते. अगदी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट हे करणे आवश्यकच आहे. कारण जेव्हा ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते तेव्हा त्या ठिकाणचा जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो योग्य प्रकारे काम करू शकतो. त्यांना अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात. त्यानंतर त्यांचे जे काही कंप्लेंट्स असतील, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व केले जातात आणि त्यांचा पुरेपूर वापर करून घेऊन त्या ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्स, त्यांचे गोल्स, त्यांचे एम हे अचीव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही नेचर आहे ते कशा प्रकारचे आहे, तर इट इज अ परव्यासिव्ह फंक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे रिझल्ट ओरिएंटेड. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे हे नेचर कशा प्रकारचे आहे, तर इट इज अ रिझल्ट ओरिएंटेड. व्हॉट इज मीन बाय रिझल्ट ओरिएंटेड? Result oriented, it aims at achieving organizational objectives through the optimum utilization of human resources. तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे
ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारा जो काही ह्युमन रिसोर्स आहे यांचा पुरेपूर वापर इफेक्टिवली यूज या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामधून ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते जे काही एम्स आहेत ती अचीव करण्याचा काम या ठिकाणी केले जाते. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ रिझल्ट ओरिएंटेड. देन नेक्स्ट इज tactful approach. Human resource management it is a always tactful approach. What is meant by tactful approach? The tactful approach it means human resource management deals with the people who are distinct from one another. Thus the manager needs to apply diverse strategies and tactics at different point of time and in a different situation. So human resource management it is always tactful approach. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे एकमेकांपासून वेगळे असलेल्या पीपलशीच काय करते, व्यवहार करते, डील्स करते. अशा प्रकारे जो काय मॅनेजर आहे त्याने डिफरंट टाईपच्या वेगवेगळ्या टाईमला वेळी वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज त्यांनी काय केले पाहिजे, त्या ठिकाणी लागू केले पाहिजे आणि त्याच्यामधूनच ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट होऊ शकते. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ ऑलवेज परव्यासिव्ह फंक्शन, इट इज अ रिझल्ट ओरिएंटेड अँड इट इज अ टॅक्टफुल ॲप्रोच. देन people centric. Next point it is a people centric. Human resource management it is a people centric. What is meant by people centric? So human resource management is concerned majorly with the employees working in an organization. Human resource management mainly जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जो ह्युमन रिसोर्स काम करीत असेल तर त्या ह्युमन रिसोर्सशी रिलेटेड हा जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, जी काही कन्सेप्ट आहे ती याच्याशी संबंधित असते, त्याच्याशी रिलेटेड असते. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही एक पीपल सेंट्रिक कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये जास्त फोकस ते त्या ह्युमन रिसोर्सवरच केला जातो. जो काही पीपल आहे त्यांच्यावरतीच लक्ष हे केंद्रित केले जाते. कारण जर ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट झाली तरच त्या बिझनेस ऑर्गनायझेशन मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होणार आहे, एक्सपांड होणार आहे. कारण ह्युमन रिसोर्सला योग्य त्या प्रकारचे स्किल्स त्याने ॲक्वायर केले, त्याने योग्य प्रकारचे ट्रेनिंग दिले तर काय होणार, ती ऑर्गनायझेशनमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने काम करू शकणार आहेत आणि त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यानंतर त्या ऑर्गनायझेशनची एक्सपान्शन वाढणार आहे, तो बिझनेस मोठ्या प्रमाणात ग्रोथ करू शकणार आहे. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जास्त फोकस त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स काम करीत असतो, जो पीपल अवेलेबल असतो त्याच्यावरती केला जातो. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही एक पीपल सेंट्रिक कॉन्सेप्ट आहे, त्याचे नेचर हे पीपल सेंट्रिक आहे. देन नेक्स्ट इज इंटिग्रेटिव्ह ॲक्शन. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ इंटिग्रेटिव्ह ॲक्शन. इट फोकसेस on maintaining cordial relations among the employees with different levels and also addresses employee grievances. So what is meant by integrative action? It is a human resource management, it is a integrative action. ती एक एकात्मिक कृती आहे. हे it focuses on maintaining cordial relations among the employees with different levels and also addresses employee grievances. हे वेगवेगळ्या स्तरांवरील जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये योग्य त्या प्रकारचे रिलेशन्स क्रिएट करण्याचे, ते रिलेशन्स चांगल्या प्रकारचे मेंटेन करण्याचे काम या ठिकाणी होत असते. अँड एम्प्लॉईजच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही त्यांच्या कंप्लेंट्स असतील ते वेळच्या वेळी सॉल्व करण्यावर या ठिकाणी प्रयत्न केला जातो, भर दिला जातो. कारण ह्युमन रिसोर्स जर त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील
त्यांचे जे काही कंप्लेंट्स असतील ते लवकरात लवकर सॉल्व केल्या तरच त्याचे बेनिफिट त्या ऑर्गनायझेशनला मिळणार आहे. जर त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व नाही केले तर ते स्ट्राईक करू शकतात. त्यामुळे त्याचा इफेक्ट त्याचा बॅड इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनवरती होऊ शकतो. म्हणून ह्युमन रिसोर्स कशा प्रकारे त्या ऑर्गनायझेशनसाठी बेस्ट परफॉर्मन्स देईल, त्यासाठी त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचे जे काही कंप्लेंट्स असतील ते लवकरात लवकर सॉल्व करणे, त्यांना योग्य प्रकारचे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे, ते ज्या ठिकाणी काम करीत असतात त्या ठिकाणची क्वालिटी ऑफ वर्क लाईफ योग्य प्रकारची ठेवणे, यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये अनेक प्रयत्न केले जातात. अँड लास्ट पॉईंट इज कंटिन्युअस प्रोसेस. Human resource management, it is a continuous process. Human resource management is ongoing process of procurement, development and redirection of personnel towards the organizational goals. It cannot be completed in a day, week or a month. Human resource management ही एक सतत चालू राहणारी एक प्रोसेस आहे. याचे ही एक सतत चालू राहणारी एक प्रोसेस आहे. कारण जरी स्टॉप केली तर त्या ह्युमन रिसोर्सचे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, त्यांची योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट केली जाऊ शकत नाही. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही एक ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतात ती ऑब्जेक्टिव्ज फुलफिल करण्याच्या दिशेने काय केली जाते, तर योग्य तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो प्रोक्युरमेंट केला जातो, तो प्राप्त केला जातो, त्यांची वेळच्या वेळी डेव्हलपमेंट केली जाते अँड त्यांचे रिडायरेक्शन देखील या ठिकाणी केली जाते. आणि इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ही एक सतत चालू राहणारी एक प्रक्रिया आहे. अशी जी काही प्रोसेस आहे ती एका दिवसात किंवा एका वीकमध्ये किंवा एका मंथमध्ये कंप्लीट होत नाही. कारण जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याच्यामध्ये अनेक वर्कर्स काम करत असतात, त्यामध्ये मेल असतात, फिमेल असतात. मग प्रत्येक जो काही एम्प्लॉई आहे त्याला मोटिवेट केला पाहिजे. काहींना मोटिवेट हे वेळच्या वेळी करावे लागते, काहींना एका महिन्यामधून, काहींना आठवड्यामधून. म्हणून जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त फोकस हा त्या ह्युमन रिसोर्सवरती केला जातो. त्यांची डेव्हलपमेंट कशी होईल याकडे लक्ष केंद्रित केले जाते, त्याच्यावरती फोकस केला जातो. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ परव्यासिव्ह फंक्शन, इट इज अ रिझल्ट ओरिएंटेड, इट इज अ टॅक्टफुल अप्रोच, इट इज अ पीपल सेंट्रिक इंटिग्रेटिव्ह ॲक्शन आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज ऑलवेज कंटिन्युअस प्रोसेस. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही नेचर आहे ते कशा प्रकारचे आहे त्याचं डिस्कशन केले, त्याचा ऑल ओव्हर स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचे ब्रीफली रिव्ह्यू देखील आज आपण या लेक्चर्समध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ती ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. सो थँक्यू.